नमस्कार मित्रांनो, मराठी स्पेशल जनरल नॉलेज या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा पहिला प्रश्न आहे, 1 नोव्हेंबर 1956 रोजी भारतामध्ये किती राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली? ऑप्शन 1 10 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश, 2 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश, 3 14 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेश आणि 4 12 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश. प्रश्न दुसरा आहे, राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन 1 न्यायमूर्ती फजल अली, 2 पोट्टी श्रीरामालू, 3 न्यायमूर्ती S.K. धर आणि 4 C.D. देशमुख. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 न्यायमूर्ती फजल अली. प्रश्न तिसरा आहे, पश्चिम बंगालमध्ये नक्षलवादी चळवळीचे नेतृत्व कोणाकडे होते? ऑप्शन 1 चारू मुजुमदार, 2 सुशीला राय चौधरी, 3 फनी मुजुमदार आणि 4 सोमेन मित्रा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 चारू मुजुमदार. प्रश्न चौथा आहे, रुईकर व कोण जे पुढे भारताचे राष्ट्रपती झाले त्यांनी कामगारांना स्वदेशी चळवळीसाठी उद्युक्त केले? ऑप्शन 1 राधाकृष्णन, 2 राजेंद्र प्रसाद, 3 फखरुद्दीन अली अहमद आणि 4 फी.व्ही. गिरी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 फी.व्ही. गिरी. प्रश्न पाचवा आहे, संविधान समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणाला निवडले होते? ऑप्शन 1 डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 3 जवाहरलाल नेहरू आणि 4 डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सच्चिदानंद सिन्हा. प्रश्न सहावा आहे, पुढील गोष्टी काय होत्या? ए डिस्टंट थंडर, 2 लोकक्रांती, सी लोकजागरण आणि डी सत्यवाणी. ऑप्शन 1 आहे गुप्त संघटना, 2 गुप्त बातमीपत्र, 3 नेत्यांची सांकेतिक नावे आणि 4 कार्यवाहीची सांकेतिक नावे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 गुप्त बातमीपत्र. प्रश्न सातवा आहे, खालीलपैकी कोणत्या दहशतवादी संघटनेने जम्मू काश्मीर विधानसभेवर हल्ला केला होता? ऑप्शन 1 तालिबान, 2 जैश-ए-मोहम्मद, 3 लष्कर-ए-तोयबा, ऑप्शन 4 हिजबुल मुजाहिदीन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 जैश-ए-मोहम्मद. प्रश्न आठवा आहे, दक्षिणी संस्थान हितवर्धक सभेच्या शाखा पुढील नावाखाली सुरू झाल्या होत्या? ऑप्शन 1 भारत सेवक समाज, 2 रयत सभा, 3 प्रजा परिषद आणि 4 रयत असेंब्ली. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 प्रजा परिषद. प्रश्न 9 आहे, संजय गांधी यांचे आदेश पाळण्याऐवजी तत्कालीन माहिती आणि नभोवाणी मंत्री टिंबटिंब यांनी तात्काळ पदाचा राजीनामा दिला होता? ऑप्शन 1 आहे विद्याचरण शुक्ला, 2 इंदर के गुजराल, 3 अरुण नेहरू आणि 4 अरुण मेहता. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 इंदर के गुजराल. प्रश्न 10 आहे, इंदिरा गांधींनी भारतात आणीबाणी लागू केली तेव्हा भारताचे राष्ट्रपती कोण होते? ऑप्शन 1 फी.व्ही. गिरी, 2 नीलम संजीव रेड्डी, 3 ग्यानी झैल सिंग आणि 4 फखरुद्दीन अली अहमद. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 फखरुद्दीन अली अहमद. प्रश्न 11 आहे, ग्रामसेवकाची निवड कोणामार्फत होते? ऑप्शन 1 राज्य लोकसेवा आयोग, 2 तहसीलदार, 3 विभागीय आयुक्त आणि 4 जिल्हा निवड मंडळ. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 जिल्हा निवड मंडळ. प्रश्न 12 आहे, सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन करण्यात यावी अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? ऑप्शन 1 बलवंतराय मेहता समिती, 2 लखमद जैन समिती, 3 व्ही.टी. कृष्णमाचारी समिती आणि 4 व्ही.के. राव समिती. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 लखमद जैन समिती.